कोण हालेलुया जेजू क्रिस्ता थई मगच्या पावन बहिणीनो पुनर्जीवन पण जाल्ल्या छेसूक आराधन करतल्यानो देवाक जावन ती महिमा तुमका परत्याने परत्यान पळोवचो भाग संदेश होणारचे भाग देवान म्हाका फाव केल्ल्याक देवाक हांव अर्घ दिता विशेषतारान क्रिस्तांत घट चलवा जेजूचो वेळ लागीं पावला खंडीत जावन संवसारांत घडचे पडत आसतना आनी चड दीस चड वर्सां उच्ची नात मगच्या भावन बहिणीनो देवाच्या वाटेर चला मनशाच्या ताळ्याक न्ही संवसारीक कोणी कितें म्हणल्यार गी पहिले देवाचे उतरांत बेऱ्याचे सभेंत खंय कोणी कितें सांगलें पहिले सदनाकन पळयताले ते सदनाकन पळोवन पाक्कोन देवाचे उतर घेया सारकी देवाची महिमा आज आमी दिवचो संदेश मनशा मध्ये जन्मल्ली तुम्ही सर्व भागी कित्याक मनशामध्ये जन्मल्ल्या आम्ही सर्व भागी कित्याक सबार जाणांकी ह्या संवसारांत जियेत असताना क्रिस्ताच्या विशय संदेश मेळना देवाचे उतर सांगता कोणाकिंत आमी चड भागी तुमकां कळीत आसाय सेवा केल्लो सेवक आसा ताचें नांव हांव सांगता जे गी ताच्या किंत आमी भागी खंय क्रिस्ताक वळख खातली मनशामध्ये जियेतल्यांत आनी पोरण्या सोडल्यांत आसले सर्व सेवका प्रवास आमी भागी कित्याक म्हणून हांव आज ह्या संदेशांत तुमकां सांगतलो पयले दोळे दोंपया आनी मागणें करया मोगळाची तुका अर्घ येता प्रत्येक सण सुमया तुज्या पांयां तळा आमी येता बापा जे क्रिस्ताच्या नांवांनी आमी येता आमकां आशिर्वाद केल्लो तुका अर्घ दिता तुज्या कृपेन तुज्या देण्यान तुज्या भलायकेन तुज्या मोगान तुज्या शक्तीन तुज्या बळान आमकां येदोळ पर्यंत चलयलाय बापा तुका अर्घ जावं दी बापा तुका महिमा जावं दी बापा तुका स्तुती जावं दी बापा तुका आराधन जावं दी तूं एकलोच खरो देव निस्तेव निजायकी तुज्या विशयांत आमी संतोष पावता तुजे थंय आमी येता तुज्या वाटेर आमी चलता तुका आराधन करता तुका महिमा दिता तूंच आमचो सुडवंदार समी म्हूण आमी वळखून चलते आसा बापा हो संदेश तुज्या हाती समर्पण दिता जेजू क्रिस्ता मुखांत पवित्र म्हाका साय बळान आत्म्यान आनी तुज्या शक्तीन तुज्या कृपेन चलय सत धैर्यान प्रगट करूंक जाय आसल्यार आदार कृपा बेसोन दिवन चलय हे मागणें करता तुज्या बळोवन पुता नजरे जेजू क्रिस्ताच्या नांवान आमेन प्रेज गॉड मत्तेवचो अध्याय 11 वाक्य 11 कितें म्हणटा म्हूण आमी आयकुया मॅथ्यू चॅप्टर 11 वर्स 11 संदेश हांव तुमकां सांगता मनीस जावन जल्मल्ल्या मध्ये स्नानदाता जुवांव प्रास वरतो दुसरो ना कितें मनीस जावन जल्मल्ल्या मध्ये स्नानदाता जुवांव प्रास वरतो दुसरो ना आवेच्या गर्भांत जन्मल्ल्या मनीस जावन जल्मल्ल्या मध्ये स्नानदाता जुवांव एकलो श्रेष्ठ सेवक श्रेष्ठ मनीस श्रेष्ठ एक काले प्रवादी जावन आसलो पूण तरी पूण सर्गीच्या रासांत खनिष्ठ आसलो सैती ताचे प्रास वरतो जातालो हांगा कितले बरें बरयला सर्गीच्या रासांत खनिष्ठ मनीस गी ताच्या प्रास वरतो जातालो की हांगा समजून घेया देवाक वळखून ताच्या वाटेर चलोवन आत्ता हे सगळे इल्लोशे वेळा पयले जेजू हांव तुका वळखता तुजे वाटेर चलता तुवें सगळे नियम पाळटा म्हणून तो उसारणी करून पवित्रान घेवन देवाच्या वाटेर चलतलो त्या सगळे जेजून ताका आपण वेलो म्हणल्यार की तो स्नानीक जुवांव प्रास सर्गीच्या रासांत वरतो जावन आसतलो कित्याक स्नानीक जुवांवच्या विशयान तुका सांगता देव बापाक जेजू क्रिस्ताक वळखून ताच्या वाटेर चलचेच देव बापाची खुशी जावन आसा थंय जाल्ल्यान देव पळयता कितले वर्ते भाग आमकां दवरला हांगासर आमी परते वचता सतत हांव तुमकां सांगता मनीस जावन जल्मल्ल्या मनशा मध्ये स्नानदातार जुवांव प्रास वरतो दुसरो ना हालेलुया मनीस जावन जल्मल्ल्या मध्ये ताचें जिवीत हांव वाचता मागीर जातली वाव स्नानदाता जुवांवचें जिवीत म्हणल्यार भांगर मा ताणें कितें केलां कशें जियेलां सांगता मुखार वता आसतना तरी पूण सर्गीच्या रासांत कनिष्ठ निमाणो आसलो सैत ताच्या प्रास वरतो जातालो
हे झाल्यानं मगाच्या भावा मगाच्या बहिणी धावाने या वेगी या ख्रिस्ताच्या वाटे धावा सगळीच्या जाणते वरती स्थानमान तुमका मेळटलो तशेंत भागी जाताल्या तुम्ही मुखार वता असताना स्नानी जोवांचे विषय सांगचे तर जोवांचो अध्याय 1 वाक्य 20 आणि 30 जॉन चॅप्टर 1 वर्स 29 and 30 जोवांचो अध्याय 1 वाक्य 20 आणि 30 देवाची शैली हे कोणी सांगले होत आहे हे स्नानिक जुवावून जेजू ख्रिस्ताविषयी साक्ष दिले पडे ताचे जीवित कितले वरती असले पूर्ण स्नानिक जुवाप्रस आम्ही वरती जालो म्हणल्यार ख्रिस्ताक वळखतली आम्ही काय सेवा करू ना आम्ही काय बाप मारू ना स्नानिक जातक जुवावून अयो देवा योके याचा कसो पुतू जाऊन ओ देवळान काम करचे सोडणं ओ कष्ट काढू म्हणून खै गेला योर्दान नाही खडे त्या डेझर्ट हांत त्या मरुभूमीत वसून त्याने सेवा केली ओ खाली देंपी आणि मोव खाऊन ओ एक खाली म्हणजे कठीण जीविताक तो जियेलो देवापासून आणि कसं सांगता पड्या दुसऱ्या दिसा आपल्या जशी येतले जेजू पळवून जोन म्हणले पळे देवाची शेळी संसाराची पाप करता ती देवाची शेळी खंयची पाप करता ती संसाराची पाप करता ती देवाची शेळी संसाराची पाप करता ती निसाय की देवाची शेळी संसाराची पाप करता ती शेळी किती जाऊन असं म्हणल्यार जेजू कोणे साक्ष दिली देवाची शेळी संसाराचे पाप करताले म्हणून ओ देवा कसं पळवचे पाक ओ देवाची शेळी पळवचे पाक जेजू पळवचे पाक ओ कोणाक मिळले स्नानिक सुवाक मिळले स्नानिक सुवाक मिळल्यार स्नानिक सुवाक किती म्हणते असो देवाची शेळी संसाराचे पाप करतली आमका पळव मिळली की स्नानिक सुवाक ते पळणार की ताच्याकिंत वरती सर्गीच्या आम्ही जाऊन असतली की कित्याक देवाच्या वाटेर चलतल्याक देव मोग करता वा मग राहत असताना म्हणजे उपरांत येता एकलो तो म्हणजे आधी असलो जाल्यान तो म्हणजे प्रास पहिलो स्थान घेता म्हणून हांवें म्हणले ते हाचे सुविशांत जेजू ख्रिस्ताविशांत स्पष्ट पळोवन ताणे साक्ष दिले लोकांक जेजू ख्रिस्ताची वाट तयार केलो मनीस अरण्यात बोमरलो मनीस ओ अरण्यात ओ सेवे पसोत ओ हेरोदेच्या त्या दुसऱ्या बायलेच्या दुबे नाचल्या वेळार आपलो प्राण दिलो मनीस हेरोदीन ओ स्नानिक जुवांचे सीस कापले आणि समजून घ्यायचे की सोडते पसोत सत्ता पसोत नीती पसोत मोवरल्या स्थानिक सुवाप्रास आमका देवान वरते कंदवरला कितले वरते भाग मा जेजू वळखा जेजू वाटेर चला ओ मगाच्या म्हजे भाऊ बहिणीनो कोंकणी समजतले न्हू कोंकणी ऐकतले न्हू हो संदेश ओ हांवें धरलो संदेश ओ म्हजे मुखार पडे नाकात म्हजे म्हाका पडे नाकात जेजू पडे हांगासर जेजूचे वाटेर चला जेजूक धरा घट्ट धरा तुमचो आत्म्याची बचवी तुमच्या हातीत आसा तुमच्या आत्म्याची बचवी तुमच्याकडे आसा ते जाल्यान घट्ट धराची सुख मुखार वता असताना थंयसर जो लुकास अध्याय 3 हांगा तुमकां पळय जोवच्या विशय सांगता आमी काय करूंक ना पूर्ण स्नानी जोवून केल्ली खामा ओ देवाची शेळी संसाराचे पाप करताले म्हणून आमी उडो मारतना सांगता पूण हांगासर कितें करता थंयसर जेजूक कोण स्नानी जोवून साक्ष दिती आसा मुखार वता असताना Luke chapter 3 verse 3 and 4 तो योर्दान नदी भोवतणीच्या सौर प्रदेशांनी भोवून लोकांक मन बदलीचे स्नान घेचे आणि पाकाचे बक्षणे जोडीचे म्हूण पाडकाट करूंक लागलो हांगासर ओ स्नानीक जो कितें करता आसा योर्दान नदी भोवतणीच्या सौर प्रदेशांनी सुवार्ता प्रगट करता लोकांक मन बदलीचे म्हळ्यार कितें ओ तुमची पातकी जिणेस सांडा ओ देवातेन परता मन बदलया संसाराची आशा सांडा सर्गींच्या राजापासून जियेला ओ देवा फाटल्यान या देवाच्या वाटेर चला देवाच्या नितीक चला देवान कितें खुशी केला ते खरा
मन बदलीचे, लोकांना मन बदलीचे, स्नान घ्यायचे, पवित्र स्नान घ्यायचे आणि पातकाचे बोक्साने जोडीचे म्हणून पारकट करून लागलो. पातकाच्या बोक्साने जोडून म्हणून सर्व लोकांक त्याच्याने घेऊनच्या लोकांकडे उद्यान पारकट करून लागलो. आणि हे इसायान आपल्या प्रवाद पुस्तकांत बरेल्याप्रमाणे घडले. अरण्यात एक तळो बोप मारता, सौम्यात वाट तयार करा. हो मनीस कोण जाऊन असलो, ओ आम्ही आज सर्गीच्या राजा श्रेष्ठ त्याच्याकिंत वरती म्हणून देव सांगता झाल्यार, ओ कोण जाऊन असलो म्हणल्यार अरण्यात बोप मारसो एक तळो जाऊन असलो. सौम्याची वाट तयार केलो मनीस, देवाची वाट तयार केलो मनीस. ओ त्याच्या पैनाक रस्तो नीट करा म्हणून बोप मारलो मनीस. स्नानिक जुवांक कंपेअर केल्यार ताची सेवा आमी पळयल्यार आमची कांयच नाही. पळोवन घेया मोगच्या भाऊन भयणीनो, पूर्ण क्रिस्ताक वळखातली ताच्या गिंत्या वर्ती जातली. काय वाक्य आसा जाती ते वाक्य धरून हांव उलयती आसा. क्रिस्ताक वळखातली स्नानिक जुवां प्रास वर्त्या स्थान मानार सर्गीच्या राजार आसतली. खंय वाव वाव, कितले देवान कितले भाग दिला, कितले सौभाग्य दिला. आम्ही मुखार वयता आसतना हांगाळे अरण्यात एक तळो बोप मारता. इसाया प्रवादीन सांगले प्रोफेसी हेच्या विशयान, अरण्यात एक तळो बोप मारता, सौम्याक एक वाट तयार करा. आज आम्ही बोप मारते आसो, गट्टू बोप मारते आसो, ओ तळो पिनून बोप मारते आसो, अरण्यात बोप मारते आसो, खंयच्या एक शहरात हांव एक ल्हान कुटुंबात हांव व्हड न्हय, आमी कुळीवंत न्हय, बोप मारता सोम्याचे सेवेंत. वसा देवाचे वाटेर वाट तयार जाला, त्या वाटेर चला, क्रिस्ताचे वाटेर चला. तुमकां तुम्ही बचाव करून घेया, देवाचे वाटेर चलोवन तुमचो रस्तो नीट करण, वंकडी वाट आसल्यार सोडा, तेच सोडणं. ओ यू टर्न खरा, देवा कुशीन घुमवा. संसाराचो रस्तो तो रुंद आसा, थंय गेल्यार नास. देवाचो रस्तो अशीर, थंय वेतल्यांक सर्ग मेळटा. खंडीत सावन त्या वाटेर चला. तुमचे घर खाटपर बांदिल्ल्या घरा बरी आसूं दे. हांव मुखार उलयता त्या विशयांत. मुखार माथेवचो अध्याय 3 वाक्या 13 आनी 15 पर्यंत, 13 तो 15 पर्यंत. जेजू स्नान घेता. जेजूक स्नान दिल्ले कोणे? स्नानीक जुवान आमी दिला ही ना. स्नानीक जुवां प्रॉस आमी जर विचारला वरती जावचे म्हणल्यार चिंतून पळया मोगच्या भावन भयणीनो, मकानी तुका देवाने कितले वरते प्लॅन दवरला, कितले वरते योजना दवरला, आमच्या विषयी कितले तरी चिंतला. जाल्यार तो जेजू जुवांचे स्नान घेवचे खातीर गलिलियांतावन योर्दान न्हंय तडीक आयलो. तो जेजू काय केले खंय? मरियमायेन ओळंगून आयली बाळकाक. काय हांगा कितें बरयला? मरियमाय बाळकाक ओळंगून येवन स्नान दिल्ले गी, ते रॉंग. बाळकाक स्नान दिवना, बाळकाक प्रतिष्ठित केले, नाव दिले देवाळान 40 दीस जाताना. हांगासर पवित्र स्नान सांगचे कोणाक? पवित्र स्नान. तो जेजू जुवां लागचे स्नान घेवचे खातीर गलिलियांतावन योर्दान कितले पयस जाता कळीत आसा? लगभग 60 किलोमीटर्स म्हणी जाय. चलोन आयलो. कोण आयलो? जेजू. जेजूच चलोन येवन जेजूच पवित्र स्नान घेता जाल्यार हांवें तुवें कितल्या मापान करीचे मा? ओ ताच्या 30 वर्साच्या प्रायर, लगभग कितले वर्साच्या प्रायर? 30 वर्सां. कित्याक? जेजू तो संदेश, ते मार्गदर्शन ल्हान भुरग्यांक सोडणं व्हड रितीन घेतले. कित्याक घेतले? भुरग्यांक पाकाक म्हणल्यार कळीत ना, पातकी जिण म्हणल्यार कळना. ती पातकी न्हय.
सर्गींचे राज भुरग्यांचेच म्हण जेजून सांगला तांकां पातकी म्हण तुम्ही ठराय नाकात तुम्ही तांकां सांगी नाकात तांकां पातकी म्हणून घेवन तांकां ल्हान प्रेयर कळीतनातला प्रेयर पयसनान घेतल्या वेळार तांकां कळना आनी ती कितें करतात म्हळ्यार हांव सरकार वयता म्हजें जाला म्हणून चिंतून घेवन पातकेचे बोक्सणे मागू कळीत नासतना कशी बिंदास खंयचे रितीन जीवन घेवन तांचो आत्मनाश करून घेतात ताच्या बदलाक देवाचे उतरार तांकां वाडया आनी वागया देवाचे उतर संदेश काण घेया आनी तांनीच बोगाचे हांव पातकी हांवें देवा विरोध मनशा विरोध म्हज्या कुटुंबा विरोध म्हज्या जिवितांत हांवें पता केला देवाचे उतर सोड चल्ला म्हणून ताकाच ते कळी जायचे आनी ताणेच स्वखुशीन तिणेच स्वखुशीन देवाच्या पांयां येवन सेवकांना सांगिचे म्हाका पवित्र स्नान जायचे ताच्या उपरांत की सेवकान बेश्टे येवन बुडबुडून उठोवंक की जायना आंगार उडोवंक जायना उदक आंगार उडोवचें उदक नासतना पवित्र पुस्तकांत पूण बुडोवन उठोवचें जाल्यार की ताणें ताका ट्रेन करचें ताका पवित्र चाबेचे विशीं सांगिचें ताणें ताच्या जिवितांत दाखयचें हांव सारकी आसा देवाच्या रासान म्हणून ताच्या उपरांत ताणें घेवन येता इतले नियम आसतना आज सुलभ देवाची वाट सुलभ करून सोडला ते जावन लोकांक ते देवाच्या उतराची भिरांत ना संवसाराचे कितले काले की कुडले करतात देवाचे उतार सांगला कुडले हे काले म्हणून सांगतात कित्याक देवाचे उतार हिकमतेन थोडे जाणांनी मोडला मुखार वयता आसतना जेजू योर्दानाच्या तडीक आयलो पूण जोवान ताका आडोवंक पळयलें नाका नाका सौम्या हांवें काणगेचे तुजे थांव जोवान ताका आडोवंक पळयलें हांवें तुजे लागचे स्नान घेवचें हांवें तुजे लागचे पवित्र स्नान घेवचें आसता तूं म्हजे लागीं येताय जेजू कसो सवाल करता स्नानीक सो हांवें तुजे लागचे घेवचें आसतलें तूं म्हजे लागीं येताय की जो नाका नाका सौम्या अशें जायना मागीर ताणें म्हणलें ताणें पूण जेजून ताका जाप दिली आता सद्याक हे तशेंच आसूं आता सद्याक हे तशेंच आसूं कित्याक हे वरवीं देव कुशी करता ते सकल आमी जारी करूंक फावो देव हे वरवीं देव किती खुशी करता ते जारी करूंक आमी फावो मनीस कितें करता म्हणून जारी करूंक फावो म्हणून सांगूंक ना देव कितें खुशी करता ते करेचें म्हणून सांगलें आ सवार जाणां कितें समजना सवार जाणां सांगल्या पुढले तांचेच एक सांगतात आत्म्याचे स्नान तांचे खेळ जेन्ना तूं देवाचो भुरगो जाल्यार थारला कोण कोण फटयतात तांकां पयशे जाता तांच्या जिवितान लाभ पळयतात फायनान्स येता कशी येता तांकां तुमी रोल मॉडेल करून घेतला न्ही थोड्या जाणांकी कित्याक हांवें सांगचें अशें तांकां समजून घेवचें आत्म्याचे स्नान आत्म्याचो उसो येवच्या पयले देवान सांगले नियमाक तुमी अधीन जायचे नंतर हांगासर सांगता की ते आता सद्याक हे तशेंच आसूं जेजू म्हणत आसले जेजू सांगितलें नाका हांव ओके हांव दिता तुका येवरे म्हणलें सांगीत आसलें ना 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 स्नानीक जो ओके तूं तशें सांगी नाका देवाची खुशी ही म्हणी नाका पळय कितले बरे देवाचे उतार कशे पडतात कशे तांणी करेक्ट चलतात जेजूनच ते आमकां निर्दर्शन दिलें उपरांत कित्याक हे वरवीं देव खुशी करता ते सकल आमी जारी करूंक फावो तितल्यार जुवांव कबूल जालो तितल्यार जुवांव कबूल जालो समजून घ्या मोगाच्या भावन भयणीनो कोण सकल देवाच्या नियमा प्रकार देवाच्या वाटेर देवाच्या स्वाकुशीन देवाच्या चांगल्या उतर प्रकारची येता जाल्यार तांणी कशी आसतलीत म्हणल्यार मत्तेवस अध्याय 7 वाक्य विसानी 4 थावन विसानी 7 पर्यंत किती म्हणून सांगता पड्या दोग घर बांदपी घर म्हटल्यार पडले कुटुंबान फाकरार बांदचे म्हणून सांगले नाही आत्मिक संसाराचे घर बांदपी देखून जो कोण ही म्हजी उतरां आयकता आणि पाळता तो आपले घर खाटपार बांदलेल्या एका बुद्धवंत मनशा बरे
जो कोण हे उतार ऐकत आणि त्या प्रकारे जित आणि पाळत तो आपले घर खाटपर बदलल्या मनशाभरी. मोगाच्या भाऊ बहिणीनो, आमचे जीवित खाटपार बदलून असायचे, आम्ही देवाच्या उत्तरापर्यंत बघून असायचे. किती पाऊस म्हटलो, पाऊस म्हणलं काढले, कष्ट आईले, समस्या आईले, वादळ आईले, मग आवर चढले, आवर गेले त्या घराक. घर म्हणणार किती तुझी कूड म्हणले घर, देवाचे उत्तरा बदलले घर, त्या पाऊस घे टाक, आवर गेले, आवर चढले, जडवारे गिवळले आणि त्या घराक मारले. चारी कुशीचे वारे मारले, चारी कुशीनी. थोडेपणचे संदर्भ असे असतात की आमच्या जीवितांत आमका कळना, सभावितीची अडकळी मध्ये मध्ये येतात. वारे पाऊस आणि किती जड वारे आवर चढले आणि त्या घरात मारले. तरी ते कसलो न पडोंग ना की त्या खताची बुनियाद खटपाचेर घालली. किती त्याची बुनियाद खचेर घालली, खटपाचेर घालली. समजून घ्यायचे, खटपाचेर बांधले घर, चारी कुशीचे वारे वदळ पाऊस कष्ट समस्या आणि किती किती त्या घरा विरुद्ध जाऊन येऊन पूर्ण तो छंचल जाईना, ते छंचल जाईना, ते मानवून जिंकले आणि ते घर खंडित जाऊन पळाना. सबारसन इल्लेशे शिकतात, इल्लेशे मागणे करतात, इल्लेशे हादिंगी धावतात, थैंगी धावतात, अंगाई धावतात. जेजून सिसांक सांगले मासली दरा म्हणून सांगले किती हॅलो जेजून सिसांक किती सांगले मासली दरा माणके दरा म्हणले नाही. आज माणक्या बरी असा थोडे सांग मासल्यो दरा तुमका हो पागी करतो, मासले दरचे पाकी, माणके दरचे पाकी, फ्रॉग नाही. मगाच्या बहिणी अंगातून थै तो अंगावरची एक देवाच्या रासात तुम्ही गठ्ठ जायचे. ऑस्टिन सेवा केला म्हणले देवाच्या वाटेल गठ्ठ राहायचे. हो बरं, प्रेस गॉडनी अनेक लोक आणखी यायला म्हणलं संप्रदाय आणि किती देवाच्या नीतींचा त्याच्या पक्षाने गिरवची. खाटपार बांधलेले घर नाही तुझी. वारे वादळायला एवढं कोसळून पडतो, पिढाईला वेळा कोसळून पडतो. किती आग सैतान थेत संदर्भ राखून असता तो नेती नसते. खाटपावय बांधले घर असले खंडित जाऊन वारे वादळ ते बरेला जायची हे ना सांगू ना. पाऊस चारी कुशीने मारले म्हणता कन्नडन, चारी कुशीने मारले पण त्या घराक बाधा करू ना, मारून ना सांगिना मारले पण ते घर पडाला. किती आग ते घर ख्रिस्ताच्या खटपाचेर, ख्रिस्त म्हणच्या खटपाचेर बांधून दवरला, ख्रिस्त म्हणच्या खटपाचेर ते रावण असा. तसे चालल्यानं आम्ही जुवापरास वरती जाऊन कसा ह्या संसारांची येतली जुवापरास वरती म्हणते होता काय ते असा खटपार बांधले घर ख्रिस्ताच्या वाटेत चालतली, नीज वाटेत चालतली, ख्रिस्ता कसं आराधना करतली, देव बाप महिमा देताली. खाटपार बांधलेल्या घरापरी प्रेस गॉड मुखावेतना जो कोण ऐका जो कोण ही म्हणजे उत्तर ऐकता पण ती पाळीना तो आपले घर रेवे बांधलेल्या एका हेड्डा बरी घे. समजाली पारकून पडल्या दोन कस तुम्ही हो मी मका पारकून पडता. पाऊस म्हटलो आऊर चढले, वारे जड वारी वळले आणि त्या घरात मारले, ते घर कोसळून पडले. असे सगळे सत्यानाश झाले. मगच्या भाऊ बहिणीनो ख्रिस्तात आईला कुडले हम तुमका सांगिना मनीस उलयनात, मनीस विरोधात उलयतात, तुमच्या विषयी गप्पा करतात, खोटी सांगतात. पण कसं सांगतो दुःख मॅथ्यू चॅप्टर 5:11 माझ्यापासून तुमका अपमान सोंक दत्तनी बकोंक आणि सर्व थरांची गप्पा करणं तुमचेर आड उलयतात ते ऐकून मेला जाल्यार तुम्ही बाकी झाले ना. वारे वादळ खटपाच्या घराक रेवेच्या घराक दोघांकी मारता. ख्रिस्त लोकाला पुढले तुझा आत्मा बचावत असताना तू देवाच्या वाटेवर येत असताना सैतान काय थंड बसो ना दोघे उलयतो. आज आमच्या विषयात कितले उलयतात, आम्ही ते
कळी तसं जेजू आमकां सांगला जेजून म्हणजे पासून तुमकां आत्मा नसोंक दगदणी बघोंक आणि सर्वतरांची गटपाकर तुमचेर आड उलयतात ते आयकोंक मेळा जाल्यार तुम्ही कितली भाकी. आता रावलो जगी आम्ही गट्टा सावन काढले तांकां पाऊस वारे वादळ कितें येयला आला ना थी आनी उलोवचे मागीर ऑटोमॅटिक कित्याक आमचे घर खाटपाचेर बांदला ते जाल्यार तुम्ही तो उलयता ते उलयतात शिमित्र मेळना काजार जायना ओ म्हाका चुडू मेळना म्हाका लोक म्हजी मम्मी डॅडी भायर घेतात घरात थावन म्हणजे कुटुंबाचे म्हाका इन्कार करतात तुजो आत्मा बचाव जायचे जाल्यार तुवें रावाचेच तुजो आत्मा बचाव जायचे जाल्यार तुजी कूड ह्या संवसारांत थावन तुवें सोडल्या जाल्यार सारकी तुका मेळाचे जाल्यार जेजूच्या वाटेर चलाचे जाल्यार तुवें हेजे विरोध तुवें रावाचेच पडटले. मगाच्या भावन भयणीनो हे न्हीस तुजे विरोध तुजे कुटुंबाचे दोग जाण आणि ते जण दोघा विरोध रावताले म्हणून जेजूचे उतर स्पष्ट तुमका वागतामध्ये बकरा कसो दाखता म्हणून जेजून सांगला. ओके क्रिस्तांत जियत असताना जिमोगी येतात विरोधी उलयतात आणि कितें पूर्ण तुम्ही सल्माना देव तुमका आदार दिता देव तुमका जैत दिता देव तुमका बळ दिता देव तुमका वयर मारता देव तुमका सांभाळता देव तुमका आशीर्वादित करता. ओ संतोष पावा मुखार सांगते असा वर्स 12 संतोष पावा संतोष आणि उल्हास पावा कित्याक सर्गींच्या रासांत यथेष्ट प्रतिफळ तुमका तयार आसा तुमचे आधी असले प्रवाद्याक तांणी तशेंच धत दिल्या. एक प्रवाद्यांक स्वागत दिवं ना मोयचेक सौंदी ओ उरल्या प्रवाद्यांक सौंदी मोयचेक फातर मारून गेला मोयजेने सुटकेकन भायर हाडला मोयजेने फातर मारून गेला लोक जेजू काय म्हणाय करू ना हांवें सांगचे कितें म्हणल्यार हे मनीस कितें आसूंदी ह्या संवसारांत जाल्या उपरांत ह्या संवसारांत जिंकल्या उपरांत ह्या संवसार सांगल्या उपरांत आमकां सर्गींचे राजा यथेष्ट प्रतिफळ मेळटले. हांवें सांगचे कितें म्हणल्यार ह्या संवसारांत अशें आयल्यार की भी नाका देव तुमकां राखता देव तुमकां सांभाळता देव तुमकां चलयता पूण हे आसतले चारी कुशीचे वारे मारतले खाटपार बांदलेले घर पडना. तुझे घर खंय तू बांदून घेतलाय खाटपार घे रे मे तूच पारपून घे तुवें म्हजे पासून घर बांदूंक नाय आनी कोणाच्या खंयच्या सेवका पासून तुवें घर बांदूंक नाय संवसारच्या कोणा मनशा पासून की तुवें घर बांदूंक नाय तुझ्या पासून तुवें घर बांदलाय क्रिस्तांत हाय तुझे घर रेबेल बांदून आसा जाल्यार निजायकी सांगता वेगळी चेंज कर खाटपार बांद आनी गट्ट जा कित्याक म्हणल्यार मुखले दीस कितें म्हणून सांगूंक जायना. प्रेज गॉड. मुखार वयता आसतना थंयसर मातेवचो अध्याय 16 मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 18 मातेवचो अध्याय 16 वाक्य 18 हांव तुका सांगता तू पेद्रू म्हणजे खडाप पेद्रूचे मिनिंग कितें खडाप म्हळ्यार देवाचे विशय सांगता म्हळ्यार जेजूच खडाप म्हणून ह्या खाटपाचेर म्हजी पवित्र सभा हांव बांदतलो आणि पाताळाचे दरवाटे तिचेर जैत वरूंक शकनात. कोण क्रिस्ता थंय ताचे घर बांदून आसा क्रिस्त म्हणच्या खाटपाचेर पेद्रू म्हळ्यार खडाप म्हणून म्हणजे खडाप त्या खडाप म्हळ्यार क्रिस्ताचेर कोणे घर बांदला ताचे वयर पाताळाची सकत पाताळाचे सर्व सैतानाचे कार्य जैत वरूंक शकनात कित्याक म्हणल्यार देवान ताचे वयर जैत वेला जेजू क्रिस्ताचे म्हणल्यार ओ पवित्र सभेचेर जेजू क्रिस्त म्हणल्यार त्या खटपाचेर जेजू क्रिस्त म्हणल्यार देवाच्या उतराचेर तुमची घरा घट्ट बांदा तेन्ना तुम्ही ह्या संवसारांत जन्मल्या स्नानीक जुवा उपरास सर्गीच्या रासांत तुम्ही वरती जाऊन असतले. प्रेज गॉड हालेलुया. मुखार वयता आसतना लुकास अध्याय 10 निमाणे उतार वाचून हांव अखेर करता निमाणे एक उतार वाचून अखेर करता. लुकास अध्याय 10 वाक्य 21 to 24 जेजू उल्हास पावता हांगा आयका जेजू उल्हास पावता तेच घडी जेजू पवित्र आत्म्याचे संतोषान परोळ म्हणालो बापा सर्ग संसाराच्या धन्य
जाणत्या आणि बुद्धवंतात हांव लिपोवन दवरल्यो हो संगती रानांत तुवें उगडाप केल्ल्या खातीर हांव तुका अर्घ दिता हालेलुया देव संतोष भोवती आसा तुवें रानाक उगडासी केलाय ओ रानाक तुवें ती उक्ती केलाय तुका हांव अर्घ दिता बापा तशें करून तुका बरें दिसले कितें तशें करून तुका बरें दिसले सगळे म्हज्या बापान म्हजे अधीन केला कितें सर्व कोणाच्या अधीन आसा जेजूच्या अधीन आसा पूण पूत कोण म्हण बापा शिवाय हेर कोणच नेना कितें पूत कोण म्हणून बापा शिवाय हे कोणच नेना बाप कोण म्हण पुता शिवाय आणि कोणाक पूत बापा विशयान कळीत करून कुशी वरता ताचे शिवाय हे कोणच नेना वाव पूत पुताक बाप बापाक पूत आणि पूत कोणाक उगडापे करून पळयता बापा विशयान ताका मात्र तो मात्र नेना काय मागच्या बाबा मागच्या बहिणी जिजून आमकां बापा विशयान उगडापे केला पवित्र आत्म्या विशयान उगडापे केला आणि सर्व विशयान उगडापे केला आमकां ल्हानांक हे विशय उगडापे केल्ल्याक देवाक हांव अर्घ दिता अकरेचे उतार म्हाका संतोष जाता कित्याक देवाचे उतार आयकून देवाचे वाटेर तुमी सारके आसात म्हणून सबार हांवें सांगचे पयले पयचे आयकतले न्हू स्वता बायबल स्वता ते सांगता मात्र करा कळीत ना जाल्यार विचार आमचे लागी आमी उलयया आमी बुद्धवंत म्हणून सांगिना आमी उलोवन सांगात एकामेका आमी ह्या विशयान तर्क करून पळोवया म्हजी जाणवय तुमकां दिता तुमची जाणवय म्हाका दिया पवित्र आत्म्याची आमी आयकूया एकामेका तुमच्या आत्म्यान नास करिनाकात तुमचे लागीं विनंती करची इतलेच देवाक जाणा जाया अकरेचे दीस खंडीत जावन कितें घडटलें संवसारांत चिंतूंक साथ दिना तयार जाय सगळ्यांचेर आसा खाटपाचें तुमचें घर बांदा हाड्डे पडून घेवचे अयो अयो म्हणचे थंय वचून गो नाका बेगीच बदला देव तुका आशिर्वाद करूं मोगळाची तुका अर्घ येता बाप्पा संदेश प्रगट केला पवित्र आत्म्या कार्य कर कोणाच्या खाळसांत ते बीम पडला 100 वाटांनी प्रतिफळ दिली बाप्पा तुझे ते परतून दी खाली संवसारी आशेक मात्र न्ही बाप्पा तुझे वाटेर सोडूं तुझी खुशी करूं तुझे राजाचें जीव तांकां आदर करपा दी सगळे असो कसो देव तुका अर्घ दी मान महिमा पदवी गौरव तुका दिता प्रत्येक जावन हर एक लोकांक तूं आयका तांकां जाणवाय दी बाबा पवित्र आत्म्यान अभिषेक कर बदल म्हाका बदल तांकां सर्वांक की तुजें तें वड मागता हे मागणें करता आमचे बसो प्राण दिल्ल्या नजरेत जेजू क्रिस्ताच्या नांवी आमेन.